शालोम जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। घडुनी सजीव त्याला केले, हे आकाश ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव। घडुनी सजीव त्याला केले, तू शब्द बोलला झाले। तू सागर जलधी धरितो, आपल्या सहज अंजलीत अन उधळून तारे देतो, आकाश अंबरात। तू मुख श्वासाने आकाशातील सैन्य आहे निर्मिले, हे आकाश ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव। घडुनी सजीव त्याला केले, तू शब्द बोलला झाले। तू मारण मारील खांबे, रुधिराचे देऊन मोल। आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता अध्याय 5 7 ते 12 ही वचने। स्तोत्रसंहिता अध्याय 5 7 ते 12 ही वचने। मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या मंदिरात येईन, तुझी भीड धरून तुझ्या पवित्र स्थानाकडे तोंड करून दंडवत घालीन। हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या न्यायपथाने ने, आपला मार्ग मज पुढे नीट कर। त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही, त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे, त्यांचा घसा केवळ उघडे थडे आहे। ते आपल्या जिभेने गोड गोड बोलतात, हे देवा त्यास दोषी ठरीव। ते आपल्या मसलतीत फसवत, त्यांच्या बहुत अपराधास्तव त्यास झुगारून दे, कारण ते तुला जुमानीत नाहीत। परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत, त्यांचे तू रक्षण करीतोस, म्हणून ते सदा गजर करोत। ज्यास तुझे नाम प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास पावत, कारण तूच धार्मिकाला आशीर्वाद देतोस। हे परमेश्वरा, तू कवचाप्रमाणे त्याला कृपा प्रसादाने वेष्टितोस। प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। प्रभू येशूच्या नावामध्ये आपण सर्वांना सुप्रभात। या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत। स्तोत्र त्याचा 5 अध्याय आणि 7 ते 12। आणि या ठिकाणी आम्ही देवाचं वचन बघतोय की दाविदाने दुष्ट लोकांच्या उपस्थितीतही उपासनेसाठी आत्मविश्वास पूर्ण दृष्टिकोन कसा दाखवला यावर आम्ही पाहतो। आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जरी परिस्थिती अनुकूल असावी या विपरीत असावी, परंतु देवावरचा आमचा विश्वास, आत्मविश्वास हा दाखवलाच पाहिजे। तो देवाच्या दयेवर अवलंबून राहून आणि उपासना दरम्यान देवाचे भय बाळगून विश्वासाने देवाच्या घरात प्रवेश करण्याचा आपला हेतू या स्तोत्रामध्ये तो व्यक्त करतो। तो देवाच्या मार्गदर्शनासाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करतो। देवावरील आपला विश्वास आणि शत्रूच्या कपटातील फरक तो या ठिकाणी अधोरेखित करतो आणि ह्याद्वारे आम्हाला हीच सांगतो की देवाच्या घरात आम्ही येत असताना आमचा आत्मविश्वास
किती मजबूत असावा, आमच्या आत्मविश्वासामध्ये किती देवाच्या विषयी आमचा भर असावा. आम्ही पाहतो ह्या ठिकाणी की ज्यावेळेस आम्ही मंदिरात येतो, त्याच्या घरात येतो, तर आमचं ध्यान, आमचा विचार हा फक्त आणि फक्त देव असावा, त्याची विपुल दया असावी. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की आम्ही उपासनेसाठी परमेश्वराच्या जवळ येत असताना आमची श्रद्धा, आमची भीती ही खोलवर असावी आणि या खोलवर आमच्या मनातल्या विचारांना परमेश्वराच्या समोर सादर करण्याची आमच्या जीवनामध्ये उत्कंठा असावी. या ठिकाणी दाऊदाने तेच केलेलं आहे. आम्ही पाहतो की तो आपल्या व्यथा, आपले विचार, आपले प्रश्न सर्व काही तो प्रभू समोर ठेवतोय आणि आम्ही पाहतो की देव म्हणतोय, देवाचं तो मार्गदर्शन तो शोधतोय. दावीद देवाच्या मार्गदर्शनासाठी आणि देवाच्या सरळ मार्ग मिळावा त्यासाठी तो प्रार्थना करतो. मार्गदर्शनाची गरज आहे हे तो मान्य करतो. आम्हाला पण आमच्या जीवनामध्ये जेव्हा पण आम्ही देवाजवळ येतोय, आम्ही विश्वासाने जसं येतो तसंच आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे हा पण विचार बाळगून यायला पाहिजे. आम्ही पाहतो शेवटची गोष्ट या ठिकाणी की देवावर विश्वास ठेवणाऱ्याने सदैव आनंदित असावं. आम्ही शेवटचं वचन पाहतो जिथं तो म्हणतोय की आनंदित राहून देवाच्या आशीर्वादावर आणि संरक्षणावर आम्ही अवलंबून राहावं. म्हणजे तो परमेश्वर आम्हाला कधीही तो खाली पाहू देणार नाही. तो आम्हाला सदैव आनंदित ठेवेल आणि परिस्थितीवर जय मिळवून देईल. काय आपण असा विश्वास बाळगतो का? आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपला समर्पण आत्मविश्वासाने त्याच्या जवळ येतो का? प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभूजी, आम्ही तुझं धन्यवाद करतो. या संध्याकाळच्या सकाळच्या समय प्रभू, तुने आम्हाला संधी दिली तुझ्या जवळ येण्याची, तुझी कृपा पुरवलीस. आज प्रभू परमेश्वर बाप्पा, आत्मविश्वासाने आणि तुझं संरक्षण आणि तुझा विश्वास आम्हामध्ये असू दे. तुझं मार्गदर्शन आम्हाला तू कर प्रभू आणि तुझं गौरव आमच्या करवी होऊ दे. आम्ही आमचं जीवन सर्वस्वी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. शब्द बोलला झाले, तू मारण मारील खांबे, रुधिराचे देऊन मोल, पुनरुत्थित झाला फिरून तू, तुझ कोण जगी समतोल, तव निश्वासावर विश्वासे, या सूत्र चालती बले हे आकाश. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.